हॅलो नमस्कार, कसं आहे सगळे. तर कालचा व्लॉग आहे हा आणि नागपंचमी स्पेशल व्लॉग आहे. तर जेवण आम्ही रेग्युलरच करतो तसं केलं आहे. आणि नागपंचमीला काय सगळंच व्हेज असतं. तर डाळ म्हणजे वरण म्हणजे खोबऱ्याची डाळ, सफेद वाटाण्याची आमटी असा काही मेनू होता. आणि मेन नागपंचमीला पातोळ्या हा प्रकार असतो. तो पातोळा बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्याला, म्हणून आधीच जेवण वगैरे सगळं करून घेतलं आहे. कारण नंतर लाईट प्रॉब्लेम पण असतो. त्यामुळे पातोळ्यांचं सासूबाईंनी जे आमच्याकडे पीठ भिजवतात गरम पाण्यामध्ये ते भिजवून ठेवलं होतं हळद घालून. आणि मी इकडे सारण करून ठेवले ज्यामध्ये गूळ, खोबरं, तूप, वेलची, थोडंसं मीठ असं सगळं मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर जाऊबाई आमटीसाठी पण खोबरं भाजत होत्या. ते आमचं आधीचा व्लॉगमध्ये ॲड केलेलं आहे मी. तर ते तुम्ही बघू शकतात. आणि इथे आमची सगळ्यांची तयारी सुरू आहे लगभग. मिस्टरांनी सगळी पूजा करून वगैरे घेतली आहे. आणि ते पूजा करेपर्यंत मी माझं काम केलं. त्यांनी पूजा सगळं केलं आहे, रेडी करून हातात दिलं की सगळं पूजा ते करतात. शोधायला काही बघणार नाही, पुढचं पुरुष शोधून काय मिळत नसतं त्यांना, सगळ्यांना हातात हवं असतं सगळं. तर पूजा रेडी झाली. इकडे पातोळ्या पण बघा, तुम्ही बघू शकता. जर कोणाला पातोळ्या माहीत नसतील तर नक्की यूट्यूबला सर्च मारा, नक्की तुम्हाला पातोळ्यांची रेसिपी मिळून जाईल. आणि मुलीचे इकडे वेगळे धंदे झालेले की मोदक करायचे, हे करायचं, तेच करायचं. तिने जाड मोदक करून ठेवलं आहे. पण लहान मुलांना एक आवड असते की आपण पण थोडं काहीतरी करावं. सो त्यांना नाही म्हणू नये, काहीतरी करायला द्यावं. ते तोडकं मोडकं का असतं पण त्यांना त्याच्यात आनंद मिळतो. तर माझं इकडे पातोळ्यांचं म्हणजे चुलीवर पातोळ्या आम्ही बॉईल करतो किंवा उकडतो असं म्हणतात. सासूबाईंनी पातोळ्या इकडे उकडायला ठेवल्या होत्या. त्यानंतर थोड्याफार पातोळ्या आमच्या राहिल्या होत्या, ते थोड्याफार तयार करायच्या होत्या. जाऊबाई ते किचनमधलं काम करत होत्या. आणि सासूबाईंना पण बसायला जमत नाही, सो त्यांना थापायला वगैरे जमत नाही, त्यामुळे त्या करत नव्हत्या. मीच सगळ्या थापून दिल्या, भरलं वगैरे. आणि असा गेला आमचा दिवस. आणि स्वामींची वगैरे पूजा सकाळीच मिस्टर करून गेले होते, सो ती पूजा पण दाखवली. आज म्हटलं व्हिडिओमध्ये थोडंफार काहीतरी घेऊया. आणि असा गेला दिवस आमचा आजचा. तुमच्याकडे कसं काय करतात नागपंचमीला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये अशाच व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी. व्हिडिओला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया, बाय. श्री स्वामी समर्थ.